हालेलुया 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 हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आज नाताळाचा संदेश घेऊन या गावामध्ये आलेला आणि नाताळ 25 तारखेला आम्ही साजरा केला. सर्व जगभर साजरा करण्यात आला. आणि नाताळ फक्त एक दिवसाचा नाही, तर नाताळ हा ह्या 15 दिवसामध्ये किंवा कोणी एक महिनाभर ह्या नाताळाचा आनंद घेतात. कारण हा सण एक आनंदाचा सण आहे. हा सण शांतीचा सण आहे. तर हा आनंद कशाचा आनंद आहे, तर मुक्तिदाता देवाचा पुत्र ह्या पृथ्वीवर जन्मास आला. त्याने गाईच्या गोट्यामध्ये जन्म घेतला. आणि ज्यावेळेस त्याने जन्म घेतला तेव्हा स्वर्गदूताने मेंढपाळाला जंगलामध्ये रानामध्ये जे आपल्या मेंढराचे राखण करत होते त्यांना जाऊन सांगितलं का तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये गाईच्या गोट्यामध्ये तारणारा जन्मला आहे. आणि त्यांना जेव्हा माहीत झालं का तारणारा, मुक्तिदाता, शांती देणारा, आम्हाला आशीर्वाद देणारा, आम्हाला शांती देऊन आमच्या घरी बरकत देणारा, आम्हाला चांगले आरोग्य देणारा तो जन्मला आहे. आणि त्याचा आनंद त्यांना झाला. आणि ते धावत धावत नाचत बेथलेहममध्ये गाईच्या गोट्यामध्ये जाऊन त्यांनी येशूचे दर्शन घेतले. आणि त्याच प्रतीक म्हणून आम्हालाच नाही, प्रत्येक या भारत देशभर जगभर प्रत्येक लोकांना हा आनंद झालेला आहे. खरं म्हटलं तर पुष्कळ लोक, येशू फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही, संपूर्ण मानव जातीसाठी आला. ज्यावेळेस येशूचा जन्म झाला तेव्हा कोणी ख्रिस्ती नव्हते. ख्रिस्ती म्हणून नाही, मानव जातीला, मानव जातीसाठी, मानवाच्या तारणासाठी, मानवाच्या शांतीसाठी, प्रत्येक कुटुंबाच्या शांतीसाठी, प्रत्येक व्यक्तीच्या शांतीसाठी हा नाताळ म्हणून येशू जन्मास आला. या त्या निमित्ताने आपण इथं सुद्धा आज प्रार्थना करत आहोत. आपण प्रभूकडे प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया 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 हालेलुया.